बघा प्रॉब्लेम नंबर 3 आहे आपला सॉल्व प्रॉब्लेम टॉपिक नंबर 6. पहिल्यांदा प्रॉब्लेम रीड करू, समजून घ्यावे, त्याच्यानंतर सॉल्व करूया. बघा राजीव अँड संजीव आर पार्टनर्स, हे दोघे जण पार्टनर आहेत. शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इक्वली. इक्वली म्हणजे त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो काय 1:1. They decided to dissolve their firm on 31st March 2019 and the balance sheet of the firm on 31st March 2019 was as under. त्यांनी असं ठरवलं की 31 मार्च 2019 ला त्यांची फर्म डिझॉल्व करायची आणि त्यांची बॅलन्स शीट खालील प्रमाणे दिलेली आहे असं सांगितलंय. बघा बॅलन्स शीटला रिझर्व्ह फंड दिलेला आहे. कुठं ट्रान्सफर करतो रिझर्व्ह फंड आपण? कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला. क्रेडिट साइडला. व्हेरी गुड. त्याच्यानंतर क्रेडिटर्स बिल्स पेएबल. आता रिझर्व्ह फंड हे आहे ओनर्स लॅबिलिटी, बरोबर ना? रिझर्व्ह फंड ओनर्स लॅबिलिटी ना, आणि हे क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल जे आहेत रिअलायझेशनच्या क्रेडिटला. हे ट्रान्सफर करणार आपण रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट साइडला. पण ही लॅबिलिटी कोणती? ओनर्स लॅबिलिटी का अदर लॅबिलिटी? अदर लॅबिलिटी. व्हेरी गुड, अदर लॅबिलिटी आहे. आणि कॅपिटल राजीव अँड संजीव ही ओनर्स लॅबिलिटी. कॅपिटल अकाउंटच्या कुठे लिहायचं? क्रेडिट साइड. क्रेडिट साइडला. इकडे पहा बिल्डिंग फर्निचर डेटर स्टॉक बिल्स रिसिवेबल या सगळ्या असेट ज्या आहेत त्या कुठे ट्रान्सफर करणार आपण? रिअलायझेशनच्या डेबिटला. रिअलायझेशनच्या डेबिटला. आणि कॅश अकाउंट कॅशच्या कुठे ट्रान्सफर करणार? डेबिट साइड. डेबिटला. ओके, क्लिअर का सर्वांना इथपर्यंत? हो सर. ओके, पुढे काय सांगितले त्यांनी पहा, द असेट रिअलाइज ॲज अंडर. स्टॉक 18,400 ला विकलेला आहे. डेटर 16,600 ला विकलेले आहेत. बिल्स रिसिवेबल 1,980 ला विकलेत. एवढ्या असेट काय केलेले आहेत? विकलेले आहेत. असेट रिअलाइज म्हणजे मार्केटमध्ये विकल्या. विकून काय येतील आपल्याकडं? कॅश. कॅश अकाउंट डेबिट. कॅश अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन. व्हेरी गुड. याची एंट्री कॅश अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट अशी होईल. आणि त्यांनी पुढे असं सांगितलंय, संजीव ऍग्रीड टू टेकन ओव्हर द बिल्डिंग फॉर ₹18,000. संजीवने काय केलेली? बिल्डिंग टेकन ओव्हर करायचं ठरवलेलं आहे. म्हणजे पार्टनरने असेट टेकन ओव्हर केली. एंट्री काय होईल? पार्टनर्स कॅपिटल म्हणजे संजीव. संजीव कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. व्हेरी गुड. संजीव कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट अशी एंट्री होईल याची. टू रिअलायझेशन अकाउंट. त्याच्यानंतर राजीव जो आहे तो ऍग्रीड टू टेकन ओव्हर फर्निचर. फर्निचर 5,400 ला त्यांनी खरेदी केली. याची पण एंट्री सेम काय होईल? राजीव कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. व्हेरी गुड. राजीव कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट ही एंट्री होईल. त्याच्यानंतर द रिअलायझेशन एक्सपेन्सेस अमाउंटेड टू ₹600 हे पेड करायचे फर्मने. एंट्री काय होईल? रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. नाही पार्टनर्स कॅपिटलचा संबंधच नाही. पार्टनरने पेड केले का? नाही. रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. टू कॅश अकाउंट म्हणजे तुम्हाला आता जनरल एंट्री वरनं इफेक्ट काय असणार आहे ते समजलेले आहे. आणि त्यांनी आपल्याला काय सांगितले बघा, पास द नेसेसरी जनरल एंट्रीज अंडर अँड राईट अप रिअलायझेशन अकाउंट आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. काय सांगितलं त्यांनी? नेसेसरी जनरल एंट्री करा आणि रिअलायझेशन आणि पार्टनर अकाउंट काय करा? तयार करा. म्हणजे थोडक्यात काय, आपल्याला सगळंच तयार करायचे, फक्त कॅश अकाउंट तयार नाही करायला सांगितलं, पण ते सुद्धा करू आपण. दोन्ही करणार, जनरल एंट्री सुद्धा करणार आणि हे पण करणार, लेजर पोस्टिंग सुद्धा करणार. तर इन द बुक्स ऑफ त्यांची नावं लिहायची. पार्टनरची काय नाव असतील? राजीव, संजीव. इन द बुक्स ऑफ इथं राजीव अँड संजीव नावं लिहायची. राजीव अँड संजीव. संजीव. पार्टनरची नावं सुद्धा लिहूया. इथं आपण रिद्धी सिद्धी झाले.
हा जा राजू आणि संजू. एकच मिनिट हा फक्त. राजू संजू, राजू आणि संजू. ओके. आणि आपल्याला जर्नल एंट्रीचा पण फॉर्मॅट तयार करून ठेवायचा आहे. जर्नल एंट्रीज मी सांगितलं होतं, केलं का सर्वांनी फॉर्मॅट? हो सर. हो सर. ओके चला तर काय करूया, सॉल्व करायला सुरुवात करूया. फर्स्ट आपण काय करायचं, लॅबिलिटी सगळ्या ट्रान्सफर करून घ्यायच्या. रिझर्व्ह फंड अकाउंट, आपलं रिझर्व्ह फंड आपण कुठे ट्रान्सफर करतो? कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट क्रेडिट साइडला. क्रेडिट साइडला. आणि तुम्हाला आठवतंय का बघा, आपण ऍडमिशन रिटायरमेंट डेट म्हणजे जर जनरल एंट्री विचारलं तर रिझर्व्ह फंड ट्रान्सफरची जनरल एंट्री काय करायचं सांगा? जनरल रिझर्व अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ही जनरल एंट्री असायची. म्हणजे हा जो रिझर्व्ह फंड आहे तो रिझर्व्ह फंड आपल्याला वाटायचा आहे कोणाला? पार्टनरला. पार्टनर कॅपिटलच्या कुठं लिहितोय? क्रेडिटला. म्हणजे पार्टनर्स कॅपिटलला द्यावं लागणारे जनरल एंट्री मध्ये क्रेडिट आणि वाटणारे रिझर्व्ह फंड म्हणून रिझर्व्ह फंडला देणार डेबिट. त्यामुळे आपण फर्स्ट जी जनरल एंट्री असणार आहे आपली डेट असणार आहे 31/3 किती 2019 आहे ना? हो. 2019 त्या दिवशीची पहिली एंट्री आपली असन, पहिली एंट्री रिझर्व्ह फंड अकाउंट डेबिट. रिझर्व्ह फंड अकाउंट सोबत राहा सर्वांनी. रिझर्व्ह फंड अकाउंट डेबिट टू पार्टनरची नावं सांगा. पहिला कोण आहे? राजीव कॅपिटल अकाउंट. राजू कॅपिटल अकाउंट आणि टू संजीव कॅपिटल अकाउंट. संजीव कॅपिटल अकाउंट. आता एक गोष्ट लक्षात घ्या, राजीव आणि संजीव कॅपिटल अकाउंट दिले त्यांनी आपल्याला. रिझर्व्ह फंड किती आहे? 8,000. 8,000. त्यांचा रेशो काय आहे? 1:1. 1:1. म्हणजे 8,000 जर आपल्याला इक्वली वाटायचे म्हणले तर किती हजार वाटतो आपण? 4,000. 4,000 4,000. आणि नॅरेशन तुम्हाला माहिती, मला माहित नाही, सांगा काय लिहितो नॅरेशन? Being general reserve distribute. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. Being general reserve किंवा reserve fund distribute among all partner. Distribute among old partner. क्लिअर का सर्वांना? जनरल एंट्री आणि जनरल एंट्री सर्वांना? हो सर. ओके. आता याच आपल्याला काय करायचंय? लेजर पोस्टिंग करायचंय. लेजर पोस्टिंग कुठं? रिझर्व्ह फंड अकाउंट तयार केलं नाही त्यामुळे ते काही लिहिणार नाही, फक्त पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला आपण एक ओळ जागा सोडून लिहू बाय रिझर्व फंड. व्हेरी गुड. बाय रिझर्व्ह फंड. आणि अमाऊंट लिहू, एकाची किती? 4,000 आणि दुसऱ्याची सुद्धा 4,000 रुपये. क्लिअर का सर्वांना मी काय केलं आणि कसे जनरल एंट्री केली? हे आपलं झालेले याच्या अगोदर. हो सर. ओके. त्याच्यानंतर बघा, बिल्स पेएबल आणि क्रेडिटर्स हे ट्रान्सफर करायचे कुठं? रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साइडला. क्रेडिट साइडला. मी काय करतो, रिअलायझेशनच्या क्रेडिटला त्या ठिकाणी लिहितो बाय सन्ड्री लॅबिलिटीज आणि त्याला अंडरलाईन करतो. सन्ड्री लॅबिलिटीज बघा, अंडरलाईन करताना त्याच्यामध्ये पहिल्यांदा काय आपली क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल. क्रेडिटर्स. अमाऊंट किती क्रेडिटर्सची? 12,800.
12,800 इनरला लिहायचे 12,800 आणि बिल्स पेएबल अमाऊंट किती लिहिणार 7,200. 7,200 असे टोटल 12,800 आणि 7,200 आउटरला 20,000. 20,000 रुपये लिहिले. आता याची जनरल एंट्री करायची मला. पहा आपण रिअलायझेशनच्या क्रेडिटला लिहिलंय बरोबर ना. हो. म्हणजे जनरल एंट्री रिअलायझेशनला डेबिट देणार का क्रेडिट डेबिट. डेबिट. जनरल क्रेडिट. रिअलायझेशनच्या क्रेडिटला लिहिले म्हटलं जनरल एंट्री मध्ये रिअलायझेशनला क्रेडिटच असणार आणि जे आयटम आहेत क्रेडिटर आणि बिल्स पेबल यांना काय देणार डेबिट. म्हणजे जनरल एंट्रीच्या फॉर्मॅट कडे जर गेलो मी आणि 2 नंबरची जर जनरल एंट्री केली तर मी काय लिहीन पहिल्यांदा क्रेडिटर्स अकाउंट डेबिट अमाऊंट किती 12,800 12,800. त्याच्यानंतर बिल्स पेएबल अकाउंट डेबिट अमाऊंट किती 7,200 7,200. टू कुठं ट्रान्सफर केलंय आपण रिअलायझेशनच्या क्रेडिटला म्हणून टू रिअलायझेशन अकाउंट आणि अमाऊंट लिहिणार 20,000 रुपये. क्लिअर का जनरल एंट्री कशी केली मी लेजर पोस्टिंग वरने जनरल एंट्री केलेली आहे. समजली का सर्वांना हो सर. ओके. लॅबिलिटी ट्रान्सफरची जनरल एंट्री लॅबिलिटी अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन लॅबिलिटी म्हणजे क्रेडिटर्स बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अशी एंट्री केली आणि याचं नॅरेशन लिहायचं बिंग सन्ड्री लॅबिलिटी ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट. नॅरेशन लिहा बिंग sundry liabilities transfer to realization account. क्लिअर का सर्वांना नॅरेशन आणि जनरल एंट्री हो सर. ओके. याचं लेजर पोस्टिंग सुद्धा केलेलं आहे आपण लॅबिलिटी साइडचे एवढे आयटम काय केले ट्रान्सफर करून घेतले रिझर्व्ह फंड क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल. आता कॅपिटल अकाउंट ट्रान्सफर करायचं कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला हे कॅपिटल ट्रान्सफरची जनरल एंट्री करायची नाही तर काही जण ते सुद्धा करतील ती करायची गरज नाही. पार्टनर्स कॅपिटलच्या कुठं लिहायचं कॅपिटल आपल्याला क्रेडिट साइडला बरोबर. चला जाऊया पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला आणि त्या ठिकाणी लिहा बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. व्हेरी गुड. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन आणि अमाऊंट किती लिहिणार 20,000. 20,000 आणि 24,000 ना. हो सर. हो. ओके 20,000 24,000 इथपर्यंत सर्वजण सोबत आहेत का इथपर्यंत कोणाला काय अडचण नाही सर. नाही. ओके चला पुढे जाऊया. कॅपिटल सगळं ट्रान्सफर करून झालं. लॅबिलिटी आपल्या असेट कडे जाता असेट मध्ये बघा या सगळ्या असेट कुठं ट्रान्सफर करायच्यात रिअलायझेशनच्या डेबिट साइडला. व्हेरी गुड. जायचं रिअलायझेशनच्या डेबिटला आणि त्या ठिकाणी लिहायचं टू सन्ड्री असेट आणि त्याला अंडरलाईन करा. आणि याच्यामध्ये सगळे असेट कोणकोणते असेट येतील बघा बिल्डिंग अकाउंट डेबिट. व्हेरी गुड. म्हणजेच बिल्डिंग अकाउंट सॉरी पेन राहिला बिल्डिंगच्या अमाऊंट किती आहे पहा
20,000 रुपये. 20,000 रुपये. फर्निचर 6,000 रुपये. बिल्डिंग 20,000. त्याच्यानंतर फर्निचर 2,000 6,000 6,000. 6,000. त्याच्यानंतर डेटर्स 8,000. 18,000 18,000 आहे सर. 18,000. 18,000 आहे ना. हो. ओके. 18,000. 18,000. त्याच्यानंतर स्टॉक 20,000. स्टॉक 20,000. सोबत राहा सर्वांनी. स्टॉक 20,000. त्याच्यानंतर स्टॉक झाल्यानंतर बिल्स रिसिवेबल 2,000. बिल्स रिसिवेबल 2,000. आणि टोटल आउटरला किती लिहिणार आपण बघा. 20 आणि 6 26 आणि 18 36 46 56 66 आणि 2 68. 66 का 68,000. 66,000 66,000. 66,000. 66,000. आणि याची जर जनरल एंट्री करा असं जर म्हटलं तर हे रिअलायझेशनच्या डेबिटला लिहिले. म्हणजे आपण जनरल एंट्री मध्ये रिअलायझेशनला काय देणार. डेबिट रिअलायझेशन डेबिट टू असेट. रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू असेट. टू असेट म्हणजे सगळ्या असेटची नाव लिहायची. टू बिल्डिंग, टू फर्निचर, टू डेटर्स, टू स्टॉक. तर आपण लिहूया. जनरल एंट्रीकडे जाऊया. जनरल एंट्रीच्या फॉर्मॅटकडे आणि त्या ठिकाणी जनरल एंट्री करू. बघा नंबर 3 ची जनरल एंट्री होईल आपली. नंबर 3 ची रिअलायझेशन अकाउंट डेबिट. रिअलायझेशन अकाउंट डेबिट. अमाऊंट लिहिणार 66,000. 66,000. टू कोणकोणते असेट ट्रान्सफर केले ते असेट लिहायच्या. पहिल्यांदा केले बिल्डिंग. टू बिल्डिंग अकाउंट. अमाऊंट किती लिहिणार बिल्डिंगची. 20,000 रुपये. 20,000. त्याच्यानंतर एकच मिनिट. टू फर्निचर. टू फर्निचर 6,000. लिहा सर्वांनी फास्ट लिहायचा. फर्निचर अकाउंट 6,000 रुपये. त्याच्यानंतर टू डेटर्स. डेटर्स. टू डेटर्स. डेटर्सची अमाऊंट किती 18 ना. हो सर. 18,000 रुपये. 18,000. आणि टू स्टॉक. सर अमाऊंट खालीवर झाली. हो एकच मिनिट हा. खालीवर झाली म्हणजे हे 2,000 रुपये मी साईडला लिहिले बरोबर ना. नाही सर ते क्रेडिटलाच नाही ते 20,000 रुपये तिथं. 20,000 रुपये. हो ह्या डेबिटला अमाऊंट लिहिलेत आपण. बघा बिल्डिंगचे किती होते 20,000 रुपये होते बरोबर ना. हो सर. त्याच्यानंतर फर्निचर 6,000 रुपये. त्याच्यानंतर डेटर्स 18,000 रुपये. स्टॉक 20,000 रुपये. 20,000 रुपये. 20,000 रुपये. आणि सगळ्यात शेवटी काय आहे. बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबल. टू बिल्स रिसिवेबल. टू बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबलची अमाऊंट किती आहे 2,000. 2,000. आणि नॅरेशन जे आपण लॅबिलिटी ट्रान्सफर करताना लिहिलं तेच असेट ट्रान्सफर करताना लिहिणार. फक्त लिहिणार बिईंग सन्ड्री लॅबिलिटी लिहिलं तिथं काय लिहिणार सन्ड्री ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट. लिहा मग बिईंग सन्ड्री असेट. सन्ड्री असेट सोबत राहा सर्वांनी. बिईंग सन्ड्री असेट ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट. टू रिअलायझेशन अकाउंट. क्लिअर का सर्वांना जनरल एंट्री. हो सर. हो सर. ओके. आणि त्याचं लेजर पोस्टिंग तर आपण ऑलरेडी केलंय. रिअलायझेशनच्या डेबिटला
करून ठेवलेले, त्याच्यावरूनच मी तुम्हाला जनरल एंट्री समजून सांगितली. मी काय करतोय, काही वेळेस जनरल एंट्री अगोदर करतोय, त्याच्यानंतर त्याचं लेजर पोस्टिंग सांगतोय. काही वेळेस लेजर पोस्टिंग अगोदर करतोय आणि नंतर जनरल एंट्री समजून सांगतोय. सांगण्याचं कारण फक्त एकच, की तुम्हाला हे समजावं. मी इथं जे तुम्हाला आता लेजर पोस्टिंग दाखवलं, त्याच्यावरूनच तुम्ही मला जनरल एंट्री सांगितली. म्हणजे तुमच्या डोक्याला मी काय करतोय, चालना देण्याचं काम करतोय, की बाबा फक्त तुम्हाला काय हे समजलं पाहिजे, कसं एंट्री होतात आणि कसं लेजर पोस्टिंग होतं. तर आपण सगळे असेट ट्रान्सफर केलेत, फक्त कॅश राहिली. कॅश कुठे ट्रान्सफर करणार? कॅश अकाउंटच्या डेबिट साइडला. त्याची जनरल एंट्री करणार नाही. हा, त्याची जनरल एंट्री करणार नाही. कॅशच्या डेबिटला लिहा टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, आणि कॅशची अमाऊंट किती आहे? 6,000 रुपये. 6,000 रुपये आउटरला लिहून टाका. 6,000. चला, आता आपल्याला ऍडजस्टमेंट कडे जायचंय. पहा काय झालेले आहेत, असेट रिअलाइज झालेले आहेत. असेट काय झालेले आहेत? रिअलाइज झालेत. असेट विकत असताना बघा, स्टॉक विकलाय त्यांनी. स्टॉक कितीला? 18,400 रुपयाला स्टॉक विकला. डेटर्स विकले, डेटर्स 16,600 रुपयाला. आणि बिल्स रिसिवेबल सुद्धा विकलेले आहेत. बिल्स रिसिवेबल 1,980 रुपयाला. बरोबर. असेट विकून काय आलेत? पैसे आलेत. याची एंट्री काय केली? कॅश अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. कॅश अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. आपण काय करतो, पहिल्यांदा रिअलायझेशनचा इफेक्ट देऊन घेतो. म्हणजे रिअलायझेशनच्या क्रेडिट साइडला आपण काय म्हणणार? बाय असेट रिअलाइज. असेट रिअलाइज नाही म्हणणार, बाय कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. आणि याचा एकच मिनिट, याला अंडरलाईन करणार आणि ज्या ज्या असेट विकल्यात त्यांची नावं लिहिणार. कोणती असेट विकली? फर्स्ट स्टॉक विकलाय, म्हणून मी लिहितो, एकच मिनिट हा, म्हणून मी लिहितो स्टॉक अकाउंट डेबिट. आपलं स्टॉक अकाउंट, नुसतं स्टॉक लिहा, स्टॉक अकाउंट लिहायची गरज नाही. स्टॉक किती विकलाय? 18,400 रुपये. लिहा 18,400 इनरला. काय करतोय कळतंय ना? का सगळंच डोक्यावरनं चाललंय? नाही सर. हा, 18,400 झालं. त्याच्यानंतर डेटर्स 16,600. लिहा डेटर्स 16,600 रुपये. आणि त्याच्यानंतर बिल्स रिसिवेबल 1,980. बिल्स रिसिवेबल 1,980 रुपये. अशी टोटल कितीचे विकले बघा? 0,0, 8,8, 6, 9, 10 आणि 19. चाला 1, 8, 9, 15 आणि 16. चाला 1, 2, 3. 36,980 रुपये येत आहेत का बघा आउट? 36,980. आणि याचा दुसरा इफेक्ट, हे रिअलायझेशनच्या क्रेडिटला आपण बाय कॅश म्हटले, म्हटल्यावर कॅशच्या कुठं लिहिणार? डेबिटला. डेबिट साइडला टू रिअलायझेशन अकाउंट. व्हेरी गुड. टू रिअलायझेशन अकाउंट. आणि अमाऊंट लिहिणार 36,000 किती? 980 ना? 980. हो. 980 रुपये. आणि याची जर जनरल एंट्री करा असं जर म्हटलं मी, तर काय जनरल एंट्री करताल तुम्ही? कॅश अकाउंट डेबिट. रिअलायझेशन अकाउंट. व्हेरी गुड. कॅश अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. आता याच्यामध्ये सगळ्या असेटची नावं वगैरे लिहित बसण्याची गरज नाही. मी जातो जनरल एंट्रीच्या फॉर्मॅट कडे, त्या ठिकाणी लिहितो 4 नंबरची जनरल एंट्री आपली. कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट. अकाउंट डेबिट. अमाऊंट 36,980 रुपये. टू रिअलायझेशन अकाउंट.
टू रिअलायझेशन अकाउंट. अमाऊंट लिहिणार 36,980 रुपये. क्लिअर का सर्वांना ही एंट्री? हो सर. ओके. आणि याचं नॅरेशन लिहायचं बीइंग असेट. रिअलाइज. व्हेरी गुड. बीइंग Realized. असेट रिअलाइज्ड. झालं का सर्वांचं? इथपर्यंत सगळे सोबत आहेत का? हो सर. ओके. बीइंग असेट रिअलाइज. आता पुढं जाऊया. पुढं काय सांगितलंय बघा त्यांनी. संजू ऍग्रीड टू टेकन ओव्हर द बिल्डिंग ऑफ ₹18,000. संजूनी बिल्डिंग टेकन ओव्हर करायचं ठरवलंय 18,000 रुपयाला आणि राजीवने फर्निचर 5,400. या दोघांच्या वेगवेगळ्या जनरल एंट्री होत्या. मी आता काय करतो, थोडस तुम्हाला वेगळं सांगतो. जनरल एंट्री पार्टनर्सने असेट खरेदी केली तर काय होते ते सांगा मला. संजीव कॅपिटल अकाउंट डेबिट टू लिहिली मी संजीव कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. म्हणून मी काय करतोय, आता हा पहिल्यांदा संजीव आहे आणि दुसरा राजू आहे. बरोबर. मी जातो रिअलायझेशन आपल्या जनरल एंट्रीच्या फॉर्मॅट कडे आणि त्या ठिकाणी ही जनरल एंट्री फक्त लिहून घेतो. काय करणार मी, 5 नंबरची जनरल एंट्री संजीव कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. टू रिअलायझेशन अकाउंट. आणि अमाऊंट किती लिहिणार बघा. कितीची असेट खरेदी केली त्यांनी? 18,000ची. 18,000 रुपयाला असेट खरेदी केली. आणि नॅरेशन लिहायचं बीइंग बिल्डिंग टेकन ओव्हर बाय. कुणी टेकन ओव्हर केली? संजीव. ओके. बीइंग बिल्डिंग, सोबत राहा सर्वांनी. बिल्डिंग टेकन ओव्हर बाय संजीव. ओके. परत एकदा क्लिअर करतो, परत एकदा सांगतो. इकडे बघा काय करणार आपण. संजीवने बिल्डिंग खरेदी केली. एंट्री काय केली? संजीव कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन. तीच एंट्री मी या ठिकाणी लिहिली. संजीव कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन 18,000. आणि नॅरेशन काय लिहिलं? बीइंग बिल्डिंग टेकन ओव्हर बाय संजीव. आता याचं लेजर पोस्टिंग रिअलायझेशनचा इफेक्ट अगोदर देऊन ठेवायचा. रिअलायझेशनच्या क्रेडिट साइडला आपण काय म्हणणार? बाय संजीव कॅपिटल. व्हेरी गुड. बाय संजीव कॅपिटल अकाउंट. संजीव कॅपिटल अकाउंट आणि कंसात लिहायचं बिल्डिंग. कंसात लिहिलं बिल्डिंग. आणि कितीला खरेदी केली? 18,000. आणि संजीव कॅपिटलच्या कुठं लिहिणार मग? इकडे क्रेडिटला लिहिले म्हटल्यानंतर डेबिटला. डेबिटला काय म्हणणार तू? रिअलायझेशन अकाउंट. व्हेरी गुड. टू रिअलायझेशन अकाउंट. आणि संजीवच्या कॅपिटलच्या कॉलम मध्ये लिहिणार 18,000 रुपये. 18,000. क्लिअर का सर्वांना? लेजर सुद्धा आणि जनरल एंट्री सुद्धा. पुढं राजूने एक असेट खरेदी केली ते म्हणजे फर्निचर 5,400 रुपयाला. याची सुद्धा एंट्री सेम, फक्त नाव चेंज होईल. नाव मला सांग, एंट्री काय होईल? राजू कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. रिअलायझेशन अकाउंट. बरोबर. राजू कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. आपण आधी जनरल एंट्री करून घेऊया. जनरल एंट्रीच्या फॉर्मॅट कडे जाऊ आणि त्या ठिकाणी जनरल एंट्री लिहूया 6 नंबरची. राजू कॅपिटल अकाउंट डेबिट. राजू कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. टू रिअलायझेशन अकाउंट.
आणि त्याने फर्निचर खरेदी केले 5,400 रुपये. 5,400. 5,400. आणि नॅरेशन काय लिहिणार? बिईंग बाय राजू. फर्निचर टेकन ओव्हर बरोबर, बाय बिईंग राज. फर्निचर टेकन ओव्हर बाय राजू. लिहा सर्वांनी नॅरेशन. बिईंग फर्निचर टेकन ओव्हर बाय राजू. बाय राजू. 2 मिनिटं वेट करत 2 सेकंद थांबतो आणि पुन्हा सांगतो. बघा, आज खरेदी केलेली आहे फर्निचर नावाची राजूने, म्हणून आपल्याकडे पैसे येत नाही. ज्या पार्टनरनी खरेदी केला त्याला देतो डेबिट. म्हणून जनरल एंट्रीत राजू कॅपिटल अकाउंट डेबिट आणि ॲसेटची विल्हेवाट लावलं ते लिहितो रिअलायझेशनच्या क्रेडिटला, म्हणून टू रिअलायझेशन अशी एंट्री होईल. आणि याचं नॅरेशन बिईंग फर्निचर टेकन ओव्हर बाय राजू. आणि याचं लेजर पोस्टिंग रिअलायझेशनच्या क्रेडिटला आपण काय लिहिणार? बाय राजू कॅपिटल अकाउंट. कॅपिटल व्हेरी गुड, बाय राजू कॅपिटल अकाउंट. राजू कॅपिटल अकाउंट. आणि कंसात काय लिहिणार? फर्निचर. फर्निचर. आणि अमाऊंट लिहिणार 5,400. 400. इकडं क्रेडिटला रिअलायझेशनच्या. राजू कॅपिटलच्या कुठं लिहिणार मग दुसरा इफेक्ट? डेबिटला. ऑलरेडी लिहून ठेव. टू रिअलायझेशन अकाउंट. फक्त राजूच्या कॉलम मध्ये अमाऊंट लिहू 5,400 रुपये. विषय संपला. फक्त अमाऊंट लिहिली मी 5,400 राजूच्या कॉलम मध्ये. 5,400. इथपर्यंत सोबत आहेत का सगळे? सांगा. हो सर. ओके, चला आता पुढे जाऊया. पुढे काय सांगितलंय त्यांनी पहा की इथपर्यंत झाले आपलं. द रिअलायझेशन एक्सपेन्सेस अमाउंटेड ₹600. हे फर्मने पेड करायचे. फर्म कडून कॅश जाईल. खर्च झाला की रिअलायझेशनच्या कुठं लिहितो आपण? डेबिटला. डेबिटला. म्हणून 7 नंबरची एंट्री आपण करणार रिअलायझेशन अकाउंट डेबिट. रिअलायझेशन अकाउंट डेबिट. किती रुपये? 600. टू कॅश गेली. कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. आणि अमाऊंट लिहिणार 600. आणि नॅरेशन लिहिणार बिईंग रिअलायझेशन एक्सपेन्सेस पेड बाय फर्म, किंवा पेड नुसतं लिहिलं तरी चालेल. नॅरेशन बिईंग रिअलायझेशन एक्सपेन्सेस पेड बाय फर्म. कोणी पेड केले? हे फर्मने पेड केले. आणि आता याचं लेजर पोस्टिंग एंट्री कळली का सर्वांना? नॅरेशन एंट्री. हो सर. हो सर. आणि याचं लेजर पोस्टिंग रिअलायझेशनचा इफेक्ट अगोदर देऊन द्यायचा. रिअलायझेशनचे कुठं लिहिणार? डेबिटला. डेबिट काय साइड लिहिणार रिअलायझेशनच्या डेबिटला? टू कॅश अकाउंट. टू कॅश ऑब्लिक करून बँक लिहायचं. बँक अकाउंट. आणि कंसात लिहायचे एक्सपेन्सेस. कोणते? तर ते त्यांना कळतं रिअलायझेशन आहेत. आणि अमाऊंट लिहायची 600 रुपये. आणि याचा दुसरा इफेक्ट इकडं डेबिटला रिअलायझेशनच्या. कॅशच्या मग कुठं लिहिणार? क्रेडिट साइड. क्रेडिट साइडला लिहिणार बाय रिअलायझेशन अकाउंट. बाय रिअलायझेशन अकाउंट. आणि कंसात लिहायचे एक्सपेन्सेस आणि अमाऊंट लिहायची 600. क्लिअर का? जनरल पोस्टिंग आपलं लेजर पोस्टिंग. हो सर. ओके. चला आता आपले जवळजवळ सगळं झालेलं आहे. काय झालेले? सगळं झालेले. एक नजर आपण बॅलन्स शीट वर मारायची आणि आपल्या बॅलन्स शीट वरच्या सगळ्या आयटमची विल्हेवाट लावली का बघायची. बघा, पहिल्यांदा स्टॉक इकला होता, स्टॉक संपला. त्याच्यानंतर डेटर्स सुद्धा घालवलेत. त्याच्यानंतर हे बिल्स रिसिवेबल सुद्धा गेले.
संजीव ऍग्री टू टेकन ओव्हर बिल्डिंग सुद्धा कार्यक्रम दाखवला. आणि राजू टेकन ओव्हर फर्निचर सुद्धा गेलं. कॅश अकाउंट आपण क्लोज करणार असतो, त्याचा काही विषय नाही. लॅबिलिटी साइडला बघा, हे रिझर्व्ह फंड ट्रान्सफर केलेले, त्याचा विषय संपला. हे कॅपिटल वगैरे क्लोज करणारे आपण, त्याचा विषय संपला. फक्त लॅबिलिटी, क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल पेड केलेत का? असं कुठं सांगितलंय काय लॅबिलिटी दिल्यात म्हणून? नाही. नाही. आणि इथं आपला बोल्ड होतो, इथं आपण आउट होण्याची शक्यता जास्त असते. त्यांनी जरी सांगितलेलं नसलं तरी सुद्धा आपल्याला लॅबिलिटी काय कराव्या लागतात? पेड कराव्या लागतात. आणि जर या 2 लॅबिलिटी जर आपण पेड केल्या तर आपल्या फर्म कडून पैसे काय होतील? जातील का येतील फर्म कडे? जातील. जातील. लॅबिलिटी पहिल्यांदा ट्रान्सफर केल्या त्या रिअलायझेशनच्या क्रेडिटला, बरोबर ना? हो सर. हो सर. यांची विल्हेवाट लावताना आपल्याला द्यावा लागतं रिअलायझेशनला डेबिट. म्हणून जनरल एंट्री रिअलायझेशन अकाउंट डेबिट. पैसे जाणार आहेत पेड केल्यामुळे, टू कॅश अकाउंट. टू कॅश अकाउंट. रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. अगोदर इफेक्ट देऊन घ्यायचा रिअलायझेशनच्या डेबिटचा. आधी मी लेजर पोस्टिंग सांगतोय, नंतर याची जनरल एंट्री सुद्धा करणार आहे. अगोदर इफेक्ट देऊन घ्यायचा रिअलायझेशनच्या डेबिटचा. म्हणून मी रिअलायझेशनच्या डेबिटला जातोय आणि त्या ठिकाणी काय लिहिणार मी? टू कॅश ऑब्लिक बँक. कॅश ऑब्लिक बँक अकाउंट आणि त्याला अंडरलाईन करा. आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण काय लिहिणार? क्रेडिटर्स. 12,800. किती? 12,800 इनरला. काहीच सांगितलं नाही म्हणजे सगळे पेड करायचे. आणि नंतर काय आहे? बिल्स पेएबल ना? हो. बिल्स पेएबल अमाऊंट आहे 7,200 रुपये. असे टोटल 20,000 रुपये काय झाले? पेड केले. 20,000 रुपये पेड केले. हे आपल्याकडून कॅश गेली. रिअलायझेशनच्या डेबिटला टू कॅश लिहिले, म्हणजे कॅशच्या क्रेडिटला काय लिहिणार आपण? बाय रिअलायझेशन अकाउंट. व्हेरी गुड. बाय रिअलायझेशन अकाउंट आणि कंसात लिहायचं लॅबिलिटी पेड. नाही लिहिलं तरी चालन, पण त्यांना कळलं पाहिजे की आपल्याला लय माहिती आहे. लॅबिलिटी पेड, रिअलायझेशन अकाउंट लॅबिलिटी पेड आणि अमाऊंट लिहायची 20,000 रुपये. अमाऊंट लिहायची 20,000 रुपये. लेजर पोस्टिंग कळलं का सर्वांना? हो सर. ओके. आता याच जनरल एंट्री करायची. मी येतो जनरल एंट्रीच्या फॉर्मॅट कडे आणि त्या ठिकाणी 8 नंबरची जनरल एंट्री लिहितोय मी. काय? आपण रिअलायझेशनच्या डेबिटला इफेक्ट दिलाय त्याचा. रिअलायझेशन अकाउंट डेबिट. टोटल पेड केलेत 20,000 म्हणून 20,000 लिहिले. टू कॅश तुम्ही अकाउंट. वेगवेगळं तुम्ही वेगवेगळं सुद्धा लिहू शकता. क्रेडिटर्स, बिल्स पेएबल, पण हे लिहायची गरज नाही. डायरेक्ट लिहा तुम्ही टू कॅश अकाउंट. टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट आणि अमाऊंट लिहा 20,000 रुपये. 20,000 रुपये. आणि नॅरेशन लिहा बिंग सन्ड्री लॅबिलिटी पेड केलं ना? हो सर. being sundry liability paid. पहा, जनरल एंट्री झालेली, नॅरेशन सुद्धा झालेले. इथपर्यंत सर्वजण सोबत आहेत का सांगा? हो सर. ओके. आता आपल्याला क्लोज करायचंय. क्लोज करताना एक 2-3 एंट्रीज अजून आपल्याला करायच्या आहेत. एक 2 तरी कराव्या लागणार आहेत. एक 5 मिनिटात आपला प्रॉब्लेम संपणार आहे. सर्वांनी शेवटपर्यंत थांबा. सुरू करूया. काही राहिले नाही. आपण लॅबिलिटी वगैरे सगळ्या पेड केलेल्या आहेत. आता आपल्याला काय करायचंय? रिअलायझेशन अकाउंट क्लोज करायचं. रिअलायझेशनचा जर अंदाज घेतला आपण
तर इकडं 66 600 आणि 20 तर 86,600 येतील. इकडं 20 36 18 86 पर्यंत जात नाही. म्हणजे आपली रिअलायझेशनची कोणती साईड मोठी आहे? डेबिट साईड. डेबिट 86,600 रुपये. एकच मिनिट हा. 86,600 तेच लिहिले क्रेडिटला 86,600 रुपये आणि त्यातले हे 20 36 18 5400 जर वजा केले तर 6,220 रुपये बॅलन्सिंग फिगर राहते. हा काय झालाय? लॉस आहे का प्रॉफिट आहे रिअलायझेशनचा सांगा. लॉस हा लॉस वाटायचा आहे पार्टनरला म्हणून त्याला आपण लिहिणार टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि त्याच्यामध्ये दोन पार्टनर आहेत. पहिला आहे राजीव का संजीव? राजीव राजीव पहिल्याला राजीव आणि दुसरा आहे संजीव. सर बाय आणि त्यांचं कॅपिटल अकाउंट ना. हा बाय लिहावं लागेल तिथं सॉरी. आणि आता आपल्याला काय करायचंय? एक गोष्ट लक्षात घ्या, त्यांचा रेशो काय आहे? इक्वल इक्वल 6,220 6,000च्या निम्मे 3,000 आणि 220च्या निम्मे 110 म्हणजे 3,110 आणि 3,110 अशा पद्धतीने आता लॉस काय होईल? डिस्ट्रीब्यूट होईल दोघांमध्ये. क्लिअर का सर्वांना? हो सर. ओके. हा इकडं क्रेडिटला आहे म्हणजे पार्टनर्स कॅपिटलच्या कुठं लिहावं लागेल हा लॉस? पार्टनर्स डेबिट कॅपिटल डेबिट साइडला लिहायचं टू रिअलायझेशन अकाउंट आणि कंसात लिहायचं लॉस आणि अमाऊंट लिहायची 3,110 रुपये. क्लिअर का सर्वांना? हो हो सर. सर. याची जनरल एंट्री बरोबर अगदी बरोबर कोण सांगते मला? आपण हा लॉस पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला ट्रान्सफर केला आणि दिसतोय तो रिअलायझेशनच्या क्रेडिटला. जनरल एंट्री कोण सांगते? राजू कॅपिटल अकाउंट डेबिट, संजू कॅपिटल अकाउंट डेबिट, रिअलायझेशन. राजीव कॅपिटल अकाउंट डेबिट कॅश अकाउंट. बरोबर. राजू कॅपिटल अकाउंट डेबिट, संजू कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट अशा पद्धतीची याची जनरल एंट्री होणार आहे. जनरल एंट्री करून घेऊया 9 नंबरची. या सर्वांनी माझ्यासोबत राजू कॅपिटल अकाउंट डेबिट अमाऊंट किती? 3,110 रुपये. संजीव कॅपिटल अकाउंट डेबिट, संजीव कॅपिटल अकाउंट डेबिट अमाऊंट किती? 3,110 रुपये. टू रिअलायझेशन अकाउंट आणि अमाऊंट आहे 6,220 रुपये आणि नॅरेशन काय लिहिणार? बिंग लॉस. कोण सांगते? being lost distributed पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. बरोबर. बिंग लॉस ट्रान्सफर म्हणा किंवा डिस्ट्रीब्यूट म्हणा. आपण डिस्ट्रीब्यूट हा प्रॉपर शब्द राहील. बिंग लॉस डिस्ट्रीब्युटेड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट टू पार्टनर्स to पार्टनर्स एवढंच लिहा. कॅपिटल अकाउंट लिहायची गरज नाही. कोणामध्ये वाटलं लॉस? पार्टनर्स मध्ये, म्हणून पार्टनर्स. क्लिअर का सर्वांना? नॅरेशन जनरल एंट्री. हो सर. ओके. आता शेवटचा अकाउंट क्लोज करायचे आणि शेवटची जनरल एंट्री करायची आपल्याला. पार्टनर्स कॅपिटल क्लोज करायचे. बघा आता पार्टनर्स कॅपिटल 24 आणि 4 संजीव जाईल 28,000 क्रेडिट साइड मोठी बघा आणि इकडं 20 आणि 4 24,000 राजूची सुद्धा क्रेडिट साइडच मोठी. तेच लिहिले आपण डेबिटला 24,000 आणि 28,000. बरोबर ना?
24,000 आणि 28,000. चला आणि बघा हे 5,400 आणि 3,110 रुपये जर वजा झाले 24 मधनं तर बॅलन्सिंग फिगर राहील 15,490. 15,490 आणि इकडे 18 आणि 3,110 वजा झाले तर 6,890 राहील. 28 मधनं 6,890. याला काय म्हणणार आपण? कोण सांगते? टू कॅश कॅश अकाउंट. व्हेरी गुड. टू कॅश ऑब्लिक बँक लिहायचं. कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. आणि हे इकडं डेबिटला आहे म्हणजे कॅश किंवा बँक अकाउंटचे कुठं लिहिणार आपण? हे क्रेडिट साइडला. क्रेडिट साइडला लिहायचं बाय राजू कॅपिटल अकाउंट. राजू कॅपिटल अकाउंट. आणि अमाऊंट किती लिहिणार आपण? 15,490 रुपये. आणि बाय संजू कॅपिटल अकाउंट. संजू कॅपिटल अकाउंट अमाऊंट लिहिणार 6,890 रुपये. आणि आता कॅश अकाउंट बघा क्लोज होतोय का? 0,09918 हातचाला 1 6 1 7 4 11 8 19 हातचाला 1 5 1 6 6 12 हातचाला 1 3 1 4 42,280 इकडे सुद्धा तेवढंच येते का? 0,0 8,800 8 9,900 6 6 12 साला 1 3 1 4 42,980 रुपये क्लोज झालं बघा आपलं कॅश अकाउंट. कॅश अकाउंट क्लोज झालं. इथपर्यंत सोबत आहेत का सगळेजण? सांगा. हो सर. ओके. शेवटची एक जनरल एंट्री कोणती राहिली? कारण की आपण हे जे अकाउंट क्लोज केलं ना, कोणतं बघा इथं पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला टू कॅश दिले आणि कॅशच्या क्रेडिटला बाय पार्टनर्स दिले. याची जनरल एंट्री लिहायची. कोण सांगते याची प्रॉपर जनरल एंट्री? पार्टनर्सच्या डेबिटला लिहिले आणि कॅशच्या क्रेडिटला लिहिले. बरोबर, अगदी बरोबर सांगितली. काही जणांनी असं सांगितलं की पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश, ते सुद्धा बरोबर आहे. आणि काहींनी प्रॉपर सांगितलं राजू कॅपिटल अकाउंट डेबिट, संजू कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. त्यामुळे आपण तीच करणार. जाऊया आपल्या जनरल एंट्रीच्या फॉर्मॅट कडे. आणि नंबर लास्ट जनरल एंट्री काय लिहिणार आपण? राजू कॅपिटल अकाउंट डेबिट. राजू कॅपिटल अकाउंट डेबिट. संजू कॅपिटल अकाउंट डेबिट. संजू कॅपिटल अकाउंट डेबिट. फक्त अमाऊंट लिहायच्या राहिल्यात. राजूची 15,490 आणि संजूची 6,890 रुपये. 90. टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. आणि अमाऊंट त्याची लिहायची कॅश ऑब्लिक बँकला. कोण सांगते किती लिहायची? 22,380. व्हेरी गुड. 22,380 रुपये. आणि नॅरेशन लिहा. नॅरेशन बिईंग फायनल सेटलमेंट मेड, म्हणजे सगळ्यात शेवटचे जे पैशाची देवाणघेवाण होती फायनल सेटलमेंट ती आपण पूर्ण केली म्हणून बिईंग फायनल सेटलमेंट मेड. बिईंग फायनल सेटलमेंट मेड. आणि आपला प्रॉब्लेम या ठिकाणी संपलेला आहे. जनरल एंट्री सुद्धा केल्या आणि लेजर पोस्टिंग सुद्धा केलं. समजलं का सर्वांना? हो सर. हो सर. बाकीचे याच्यामध्ये आपला वेळ का गेला? कारण की आपल्याला बऱ्याचशा गोष्टी करायच्या होत्या म्हणून. पण
सगळं बघितल्यामुळे सगळ्यांना दोन्ही गोष्टी लक्षात आल्या की जनरल एंट्री कसं होतंय आणि लेजर पोस्टिंग कसं होते. त्यामुळे हा प्रॉब्लेम खूप IMP आहे असं समजा.